माझं नाव चंद्रकांत गोरख शेवाळे, गाव पळशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जवळपास 2 वर्ष झाला हा रेशीम उद्योग व्यवसाय करतोय. तर ह्या व्यवसायाविषयी सांगायचं झालं, 30 दिवसाची प्रोसेस असते. रेशीम जी अळी असते, 10 दिवस स्टॉकी सेंटरमध्ये असतात आणि राहिलेलं 20 दिवस आमच्याकडे ही अळी येते. तर 20 दिवसामध्ये शेवटचे एक 5 ते 6 दिवस ते चंद्रिकेवरून अळी कोष करायला जातो. म्हणजे 14 ते 15 दिवसाच्या, एक 16 दिवसाच्या आसपास, म्हणजे थंडी असली तर थोडा जास्त पाला 1-2 दिवस जास्त जातो. तरी 15-16 दिवस आम्हाला पाला टाकावा लागतो. सुरुवातीला सर्वसाधारण एक 7 दिवस कमी पाला लागतो, कारण अळीची साईज कमी असते आणि शेवटच्या आठवड्यात अळीची साईज जास्त राहते. जवळपास शेवटच्या आठवड्यात जो पाला टाकतो 90% पाला टाकावा लागतो. पहिल्या आठवड्यात 10% पाला टाकावा लागतो. नफा सांगायचं झालं तर सर्वसाधारण आम्ही एका एकरामध्ये 200, 150, 200 अंडपुंजची बॅच घेतो. प्रॉफिट सांगायचं झालं तर तुम्ही एक स्टँडर्ड लेवलचं जर नियोजन केलं आणि ॲव्हरेज चांगलं मिळलं तर 100 अंडपुंजामध्ये 100 किलो कोष निघायला पाहिजे. म्हणजे 200 अंडपुंजामध्ये 200 किलो कोष निघायला पाहिजे. तर रेटचा विचार केला तर सध्या रेट खूप चांगला आहे मार्केटमध्ये. जवळपास 700-800 रुपयाच्या आसपास ॲव्हरेज रेट चालू आहे सध्या रेट केजीचा. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय की एका एकरामध्ये 200ची बॅच घेतली, 200 किलो माल निघाला तर 700 रुपयाने जरी गेला तर 1,40,000 होतात आणि खर्च सर्वसाधारण एक 10-15% आसपास होतो. म्हणजे जे आपल्याला इन्कम होतो त्यातलं 10 ते 15% आसपास आपल्याला खर्च होतो. त्याला आम्ही तुतीचा पाला टाकतो. जवळपास कॅरी करतो ते लावलेले. माझे प्रत्येक महिना, सव्वा महिन्याला 200, 250, 300, 350 पाल्याच्या वाढीनुसार घेतो. तुतीचा पाला टाकावा लागतो. तर सुरुवातीला खूप कमी टाकावा लागतो. बघू शकता आता अळ्या येऊन 2-3 दिवस झालेले. साईज खूप कमी आहे. आता मोल्ट बसायला लागलेला आहे. खरा मोल्ट बसणे म्हणजे काय, अळीच्या वरची कातनच निघून जाते आणि अळीचं स्ट्रक्चर वाढतं, प्रॉड स्ट्रक्चर होतं. अशी अवस्था आमच्याकडे 2 अवस्था असतात. मोल्ट, चौथा मोल्ट बसतो. त्या मोल्टमध्ये पाला टाकायची गरज नाही. अळी तोंड वर करून बसते. कुठेतरी तोंड वर करायला लागलेलं. त्याचं कसं ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करावं लागतं. सर्वसाधारण टेम्परेचर आम्ही 31°C वर जाऊ देत नाही. उन्हाळ्यामध्ये वरून स्प्रिंकलर लावणं, वर ताडपदरी शिडनेट टाकणं, पाला पाचोळा टाकणं, अशा प्रकारचं नियोजन करतो. आणि थंडीमध्ये ही जे तुम्हाला कागद दिसतो, जर जास्त झाली काय करतो, अळीवरती कागद टाकतो. म्हणजे थोडक्यात ते थंडीपासून बचाव होऊ द्या. पावसाळ्यात सांगायचं झालं तर मला तेवढा पाला टाकायचा. आता हे रेशीम अळीला सांगायचं झालं, पावसाळ्यातलं जे वातावरण आहे ते सगळ्यात जास्त पोषक आहे. आर्द्रता जास्त, तापमान कमी, हे अळीसाठी बेस्ट आहे. तरुणांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे लाज सोडून द्या. सगळ्यात महत्वाचं आहे. लोकांना मी असा आणि मी तसा आहे, माझी एवढी व्हॅल्यू आहे, मला लोक हा व्यवसाय केला तर नावं ठेवतील, हे पहिल्यांदा सोडून देऊन तुम्ही लाज न बाळगता ह्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करा. हा व्यवसाय असू द्या किंवा कोणताही असू, तुम्ही प्रामाणिकपणे जर त्यात टिकून राहायला, कष्ट काम केलं तर ह्याच्यातून सुद्धा व्यवसाय चांगला, म्हणजे नफा चांगला मिळतो.